Hello friends, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, if you haven't subscribed my channel, please subscribe it and hit the bell icon so that you will get the notification whenever I will upload new video. So let's start the lesson. Be smart. Be smart. स्मार्ट बना किंवा यशस्वी व्हा. ओके. सो चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. जे चॅम्पियन्स हे जिममध्ये बनत नाही. जिम म्हणजे व्यायामशाळेत. जिम म्हणजे व्यायामशाळेत. आरंट हा इट्स द कॉन्ट्रास्टेड फॉर्म ऑफ आर नॉट. चॅम्पियन्स म्हणजे विजेते. विजेते जिममध्ये बनत नाही, तर चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. तर चॅम्पियन कुठं बनतात? चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इन इनसाइड. तर त्यांच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे ते चॅम्पियन बनतात. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर डिझायर म्हणजे इच्छा, ड्रीम म्हणजे स्वप्न आणि व्हिजन म्हणजे दूरदृष्टिकोन. तर इच्छा, स्वप्न आणि दूरदृष्टिकोन ह्या गोष्टींमुळे विजेते बनतात. त्यांच्यामध्ये असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. इनसाइड देम हॅव डीप इनसाइड म्हणजे त्यांच्या खोलपर्यंत रुजलेल्या ह्या गोष्टी असतील तर ते काय बनतात? चॅम्पियन्स बनतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. एवढंच नाही तर दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्यांच्याकडे इच्छा आणि काय असलं पाहिजे? कौशल्य. स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छा. आणि इच्छा, तीव्र इच्छा, ह्या गोष्टीसुद्धा असणे त्यांच्याकडे गरजेचं आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल. परंतु स्किल म्हणजे कौशल्यापेक्षाही इच्छा ही काय असली पाहिजे? स्ट्रॉंग. काय असली पाहिजे? स्ट्रॉंगर दॅन स्किल. विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल म्हणजे इच्छापेक्षाही कौशल्य, म्हणजे कौशल्यापेक्षाही इच्छा महत्त्वाची आहे की नाही? इच्छा महत्त्वाची आहे. दृढ इच्छा असणे गरजेचं आहे ना. आपली जर दृढ इच्छा असेल तर वाळूचे कणही रगडितात तेलही गळे, असं म्हटलं जातं की नाही? म्हणजे इच्छा जर असेल तर इच्छा तिथं मार्ग. म्हणजे इच्छा ही मजबूत असणे गरजेचे आहे. स्ट्रॉंगर. इट्स अ कंपॅरेटिव्ह डिग्री. ओके. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्रिव्ज इन लाईफ सम मॅनर्स. आणि जे सक्सेसफुल प्रोफेशनल्स असतात, सक्सेसफुल जे व्यावसायिक असतात, थ्रिव्ह म्हणजे प्रॉस्पर म्हणजे भरभराट. तर ह्या यशस्वी व्यावसायिकांची जी भरभराट आहे, त्यांचा जो विकास आहे अशाच प्रकारे झालेला असतो. सेम मॅनर अशाच प्रकारे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या प्रत्येकामध्ये एक काय असतो? नॅचरल टॅलेंट्स असतो, उपजत गुण असतो, आहे की नाही? प्रत्येक जन्मताच एक आपली उपजत गुण घेऊन येत असतो. अँड इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. आणि तो जर टॅलेंट आपण आपल्या जीवनामध्ये आपला गोल सेट करण्यासाठी म्हणजे ध्येय निश्चित करण्यासाठी जर यूज केलं तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये सहज काय मिळवू शकतो? सक्सेस, यश मिळवू शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. वी शॅल नॉट अचीव अवर गोल. आपण आपले जे गोल आहे, आपले ध्येय आपण मिळवू शकणार नाही. कधी? इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आपण जर कोणतीच ॲक्शन केली नाही, कोणतीच कृती केली नाही, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार का? नाही. मग आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला कृती करावी लागेल, ॲक्शन करावी लागेल. देगा हरी पलंगावरी मी निसतो आपल्या घरी असं म्हटलं तर देईल का देव? नाही. आपल्याला हातपाय हलवावं लागेल. आपल्याला कोणती ना कोणती कृती करावी लागेल, ॲक्शन करावी लागेल. ओके. सो नाव नेक्स्ट सेकंड पॅरेग्राफ. ओके. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स. मग गोल सेट करण्यासाठी दोन व्हॅल्युएबल असेट्स. आता असेट्स म्हणजे मालमत्ता होतो, परंतु या ठिकाणी आपण पैलू. मग दोन पैलू असणे गरजेचं आहे काय करण्यासाठी? सेटिंग गोल्स करण्यासाठी. तर पहिलं आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. अ सेन्स ऑफ
ओरिजिनॅलिटी म्हणजे कल्पकतेची समज, आणि दुसरं कोणतं आहे तर स्टेपिंग स्टोन ऑफ इल्युमिनेट. आता इल्युमिनेट म्हणजे काय होते तर प्रकाशमान करणे, इनलायटन करणे. काय करणे? इनलायटन करणे, प्रकाशमान करणे. स्टेपिंग स्टोन, स्टेपिंग म्हणजे पायऱ्या, स्टोन म्हणजे दगड, म्हणजे याला मैलाचा दगड, म्हणजे आपला जो मार्ग प्रकाशमान करण्यासाठी मैलाचा दगड आणि कल्पकतेची समज ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. आता हेल्म ऑफ लाईफ म्हणजे जे गोल्स आहेत, आपले जे ध्येय आहेत, हे आपल्या जीवनाची काय सांभाळतात? धुरा सांभाळतात. ते इन्चार्ज असतात आपल्या, ते प्रभार घेतात आपल्या जीवनाचा. परस्युईंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि आपण जर त्यांचा, आता पाठलाग नाही म्हणता येत, आपण जर त्यांचा पाठलाग केला आहे की नाही, आपण जर त्याचा पाठलाग केला तर निश्चितच ते आपल्या जो भविष्य आहे की नाही, आपल्या ध्येयामुळे आपल्या जे भविष्याची जी सूत्रे आहेत ते योग्य प्रकारे आपल्याला हाताळता येऊ शकतील, आहे की नाही. ठीक आहे. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. सो दे हेल्प टू स्टीर. आता स्टीर म्हणजे चॅनलाइज. आता चॅनलाइज म्हणजे काय होते तर चॅनलाइज म्हणजे मार्ग दाखवणे. तर जे आपले गोल आहेत, आपले जे सेटिंग गोल आहेत, ते काय करतात? आपल्याला मार्ग दाखवतात. स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ, आपल्या जीवनाचा मार्ग, रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग, की जेणेकरून आपण ड्रिफ्ट म्हणजे भरकटणार नाही, अलॉंग अँड लेटिंग देम हॅपन, आहे की नाही. की आपल्या समोर असणारे जे ध्येय आहे ते जर असेल तर आपल्या जीवनाची जी गाडी आहे ती सरळ जात असते, तिला भरकटत नाही किंवा ती प्रवाहाच्या दिशेने वाहून जात नाही, तर आपल्याला ती प्रवाहाच्या उलट दिशेने घेऊन जायला प्रेरित करत असते. ओके. सेटिंग गोल्स मे अपियर्स इजी. आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय जर ठरवताना आपल्याला काय कधी कधी काय ते सोपं वाटते. अपियर म्हणजे दिसणे, इजी म्हणजे सोपं, परंतु फॉर सम, काही लोकांसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग. परंतु काही लोकांसाठी ते कसे वाटते? चॅलेंजिंग, आव्हानात्मक. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. सो फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे आपल्याला जीवनामध्ये अपयशाची जी भीती आहे ती आपल्याला टाळता येते. कधी टाळता येते? इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. जर आपल्या जीवनामध्ये काही ध्येयच नसेल, गोलच नसतील, तर निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे अपयशाची भीती आहे ते टाळता येते, आहे की नाही. तुम्ही जर काही कामच करणार नाही तर तुम्हाला अपयश येणारच नाही, बरोबर आहे. म्हणून ती अपयशाची. आफ्टर ऑल, तरीसुद्धा वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. तरीसुद्धा, आहे की नाही, तरीसुद्धा आपल्या कोणतेही ध्येय जर, आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव इन द एंड, तरीसुद्धा आपल्याला जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे, शेवटी आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे आपल्यालाच ठरवायचं असते. टू अकम्प्लिश गोल. कशासाठी? तर आपले जे गोल्स आहेत ते संपादित करण्यासाठी. अकम्प्लिश म्हणजे संपादित करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी. आपले एक्सपर्ट रिकमेंडेड, जे एक्सपर्ट्स, आहे की नाही, एक्सपर्ट्स आहेत ते बुद्धिजीवी लोक आहेत, आहे की नाही, ते एक रिकमेंडेड म्हणजे आपल्याला शिफारस करतात, आपल्याला सजेशन करतात अ 5 स्टेप अप्रोच. कशाच्या? तर 5 स्टेप म्हणजे 5 पायऱ्या, 5 स्टेप्स जे आहेत त्या 5 स्टेप्स आपल्याला अप्रोच करतात, आहे ना. अप्रोच म्हणजे दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनाची आपल्याला शिफारस करतात. मग आता ते 5 अप्रोचेस कोणते आहेत, 5 स्टेप्स कोणते आहेत तर बघा. स्मार्ट, आहे की नाही, स्मार्ट गोल्स. आता स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग. मग आता हे स्मार्ट गोल हे एक मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग. म्हणजे थिंकिंग म्हणजे विचार करणे. मेथडॉलॉजी म्हणजे काय होते तर आता शास्त्र म्हणतो आपण, म्हणजे विचार पद्धतीचं शास्त्र, विचार पद्धतीचं शास्त्र असं म्हणूया आपण, ठीक आहे नाही. विचार पद्धतीचं शास्त्र आहे. दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस.
आणि ते सक्सेसपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना तो काय करतो, मदत करतो. स्मार्ट, तर तो कोणता आहे, स्मार्ट. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक अँड टी फॉर टाईम बाउंड. आता स्पेसिफिक म्हणजे निश्चित आहे की नाही, मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगे, अचिवेबल म्हणजे साध्य करता येण्याजोगे म्हणजे साध्य करणे, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टाईम बाउंड म्हणजे निश्चित अशी मर्यादा. तर हे 5 स्टेप्स आहेत. ह्या 5 स्टेप्स आपल्याला पाळलं पाहिजेत आणि त्यालाच थिंकिंग ऑफ मेथडॉलॉजी असं म्हटलेलं आहे. ओके. आता त्याच्यापैकी बघूया आपण त्याच्यापैकी बघूया स्मार्ट गोल्स ह्या स्पेसिफिक रुब्रिक. आता रुब्रिक म्हणजे काय, तर रुब्रिक म्हणजे याला आपण म्हणतो एखादी गाईडलाईन आहे की नाही, एखादी काय म्हणतो त्याला आपण गाईडलाईन, म्हणजेच त्याला मार्गदर्शक सूची असे म्हणतात. मार्गदर्शक सूची. आता ही आपल्याला गोल सेट करण्याची ही मार्गदर्शक सूची आहे की नाही. आपण स्मार्ट गोल्स कसे तयार करणार, आपले स्मार्ट गोल कसे ठरवणार, याची ही मार्गदर्शक सूची. तर पहिली सूची आहे स्पेसिफिक, पहिली स्टेप आहे स्पेसिफिक. आता स्पेसिफिक म्हणजे काय, तर स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असलेला, म्हणजे आता आपण गोल ठरवत असताना एक निश्चित तपशील असणे गरजेचं आहे. तर मग त्याच्यासाठी काय, तर इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर अ इम्प्रूव्हमेंट, म्हणजेच तर सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट श्रेयाचा यात शोध घेतला जातो. आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया, स्पेसिफिक एरिया म्हणजे एक विशिष्ट पर्टिक्युलर एरिया फॉर अ इम्प्रूव्हमेंट. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईंड द अचीवमेंट ऑफ वन्स गोल्स कॅन बी, आहे की नाही. म्हणजे आपल्याला सुधारणा करण्याची जर आवश्यकता असेल तर एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा आपल्याला काय शोध घेतला जाईल आणि ते क्षेत्र जे आहे जितके अधिक नेमके असेल तितक्याच उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट अप पॅरामीटर. आता पॅरामीटर म्हणजे मापदंड, पॅरामीटर म्हणजे याला काय म्हटलेलं आहे, मापदंड. अँड वर्क टुवर्ड्स द गोल, अँड वर्क टुवर्ड द गोल. म्हणजे यामुळे आपल्याला काय ठरवता येते, तर पॅरामीटर्स म्हणजे मापदंड ठरवता येते आणि ते सोपं जाते. इट इज इझियर टू सेट अ पॅरामीटर्स अँड वर्क्स टुवर्ड द गोल. आणि आपल्या ध्येयापर्यंत आहे की नाही, आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे काय होते, सोपं जाते. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलं आहे. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर आपल्याला एक घर बांधायचं असेल तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. म्हणजे आपल्याला ते घर बांधताना किती क्षमतेचे हवे आहे, त्याची कॅपॅसिटी किती असेल आणि किती कालावधी लागेल हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपण स्पेसिफिक म्हणजे निश्चित असा तपशील असणे गरजेचं आहे की आपलं ध्येयचा तपशील आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके. नाव नेक्स्ट, मिजरेबल. मिजरेबल मीन्स मोजता येण्याजोगा, मोजता येण्याजोगा, मोजता येण्याजोगा. आता बघा, क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग, आता क्वांटिफाईंग म्हणजे परिमाण, काय म्हणतो आपण याला, परिमाण. गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक, आता स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे, वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. आता प्रोग्रेस म्हणजे भरभराट, अगेन्स्ट गोल म्हणजे गोल म्हणजे आपले ध्येय. तर ध्येयाचा परिणाम निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आपल्याला आखता येतात, आहे की नाही. जर आपण ध्येयाचे परिणाम आहे की नाही
जर ध्येयाचे परिणाम आपण जर निश्चित केले तर आपण प्रगतीचे मापन करण्याचे जे विशिष्ट मार्ग, परिणाम करण्याचे विशिष्ट मार्ग आपल्याला आखता येतील. धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क. धिस मेक इझी टू बेंचमार्क. आता बेंचमार्क म्हणजे इथे त्याचा अर्थ दिला आहे बघा, स्टँड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड, जज. म्हणजे आपण त्याला काय म्हणू, मोजण्याचे एक साधन. काय, मोजण्याचे साधन. आता बघा, तर आता ते जे साधन आहे काय मोजण्याचे, तर ही मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड, आहे की नाही. तर ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील जे कामगिरीचे मानक ठरवता येतात त्याचे सुधारणेचे जे मापदंड आहे, जे बेंचमार्क आहे ना, परफॉर्मन्स म्हणजे आपली जी कामगिरी आहे की नाही, ते कामगिरी किती आहे त्याचं जे मोजमाप आपल्याला करता येते थ्रू आउट द गोल पिरियड, आपल्या ध्येय जे ठरवतो आहे ना त्याच्या जीवनामध्ये. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येते, प्रगती. व्हाईल प्लेइंग कठीण आहे रे हा पाठ. While playing football, one's exact role and position has to be early defined. म्हणजे आपण फुटबॉल जर खेळत असतो तर प्रत्येकाची हॅज रोल अँड पोझिशन, त्याची जे कार्य आणि त्याची जी स्थिती आहे, पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. म्हणजे ते ठरवलेली असते, आहे की नाही. म्हणजे जर फुटबॉलपटू असेल तर कोण गोलकीपर असणार, कोण गोल मारणार, आहे की नाही. जसं क्रिकेट खेळत असताना बॅट्समन, जसं विकेट कीपर असतो, गल्लीमधला प्लेयर कोण असतो, आहे की नाही, बॉलिंग कोण करणार, फिल्डिंग कोण करणार, याचे जे रोल्स असतात ते ऑलरेडी काय असतात, ठरवलेले असतात, है ना, ते ऑलरेडी डिफाईन केलेले असतात. ओके. देन अचिवेबल. सो अचिवेबल म्हणजे प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य, काय तर साध्य करण्यायोग्य. ओके. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ द टाईम. जे गोल सेटिंग आहे ते ठराविक कालावधी, डेझिग्नेटेड पिरियड्स आहे ना, तर ठराविक कालावधीमध्येच ते पूर्ण करता येतील अशी ठेवली पाहिजे, आहे की नाही. आपण काहीतरी कालावधीमध्ये आपण ते गोल आपले जे सेटिंग केलेले गोल पूर्ण करू शकू. आता वास्तववादी असतील खूप काळ तर त्याला काय अर्थ आहे का, नाही. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करियर. म्हणजे असे विस्तृत ध्येय. आता ब्रॉडर गोल्स म्हणजे विस्तृत, ब्रॉडर म्हणजे विस्तृत, आहे की नाही. आता विस्तृत जे गोल आहेत किंवा विस्तृत जे ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा त्यालाच मगाशी म्हटलं स्टेपिंग स्टोन म्हणजे मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, आहे की नाही. ते विस्तृत जे आपले गोल असतात ते मैलाचा दगड बनण्याचं काम करतात. दॅट फर्दर डिफाईन अ करियर, की ते आपले काय ठरवतात तर आपले ध्येय पूर्ण करत असतात. ॲज स्टुडंट, एक विद्यार्थी म्हणून, वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर. आता आपण एक विद्यार्थी म्हणून आपण एकतर याला राष्ट्रपती म्हणतो आणि प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान बनू शकत नाही. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. परंतु भविष्यामध्ये आपण त्यापर्यंत पोहोचण्याची आशा मात्र नक्कीच करू शकतो किंवा स्वप्न मात्र नक्कीच पाहू शकतो, आहे ना. इट डझंट मॅटर व्हॉट यू आर, बट यू कॅन कीप ड्रीम टू बिकम अ प्रेसिडेंट और प्राईम मिनिस्टर, आहे की नाही. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. परंतु आपण भविष्यामध्ये त्यापर्यंत पोहोचण्याची मात्र निश्चितच
स्वप्न पाहू शकतो. ओके. देन आहे रिअलिस्टिक, आहे की नाही. आता रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. रिअलिस्टिक म्हणजे काय होते, वास्तववादी. आता आपण स्वप्न जेव्हा गोल सेट करतो ते वास्तववादी असले पाहिजे, अवास्तववादी नको, आहे की नाही. काय असले पाहिजे, वास्तववादी. काय असले पाहिजे, वास्तववादी. It is important to create a goals that are within one's current skills, set or area of expertise. It is important to create a goals. म्हणजे गोल क्रिएट करण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या, की आर विदिन वन्स करंट स्किल, आर विदिन अ वन करंट स्किल, सेट आर एरिया ऑफ एक्सपर्टीज, आहे की नाही. आता स्किल म्हणजे कौशल्य, आहे की नाही. अँड अवर एरिया ऑफ एक्सपर्टीज म्हणजे आपली ज्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट्स आहोत, ज्या गोष्टीमध्ये आपण एक्सपर्ट्स आहोत, आहे ना, ते आपल्याला ध्येय निश्चित करताना आपल्याला काय म्हणजे महत्त्वाचे असतात, की नाही. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट अ गोल्स म्हणजे कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात आपल्याला गोल ठरवण्यासाठी, की विदिन अ वन्स करंट स्किलमध्ये आपल्यामध्ये असणारे जे कौशल्य आणि आपण ज्या गोष्टीमध्ये तरबेज आहोत, एक्सपर्ट्स आहोत, ह्या दोन गोष्टी आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाईम. आणि कोणतीही जरी आपल्यामध्ये असणारी जी कौशल्य आहेत ते जर प्राप्त करण्यासाठी वेळ लागतो ना, टेक्स टाईम्स, आहे की नाही. आपण इन्स्टंट कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो का, नाही, दॅट्स नॉट पॉसिबल. आपल्याला कधी म्हणतात की एका महिन्यामध्ये इंग्रजी बोलायला शिका, 3 महिन्यात इंग्रजी बोलायला शिका. इट्स नॉट पॉसिबल. इट्स टेक अ टाईम. कोणतीही जरी तुम्हाला कौशल्य प्राप्त करायचं असेल तर त्याला खूप वेळ लागतो, आहे की नाही. वर्ष लागतात, 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात. आपण जर कन्सिस्टंटली सातत्याने जर आपण मेहनत करत असलो तर, प्रॅक्टिस करत असलो तर एका वेळेस आपल्याला ते कोणतीही एक्सपर्टीज बिल्डिंग करता येत नाही. सो एक्सपेक्टिंग टू बिकम an expert in a short amount of time is unrealistic. मग एखादा जर एक्सपर्ट्स जर तो एखाद्या विषयात जर आपल्याला पारंगत व्हायचं असेल आणि ती पारंगत होण्याची जर अपेक्षा आपण लवकरात म्हणजे काही कमी कालावधीत जर आपल्याला ती जी अपेक्षा ठेवत असतो तर ते काय आहे, अनरिअलिस्टिक आहे, अवास्तववादी आहे की नाही. कमी वेळामध्ये, आहे की नाही, कमी वेळामध्ये आपण एखाद्या विषयात जर पारंगत होण्याची जर अपेक्षा ठेवत असू तर ती काय आहे, अनरिअलिस्टिक आहे. कशी आहे, अवास्तववादी म्हणू आपण त्याला. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट द अटेंडिंग गोल्स. बीइंग रिअलिस्टिक, आहे की नाही, म्हणजे बीइंग रिअलिस्टिक, बीइंग म्हणजे वास्तववादी होणे, विल मेक इट इझी टू सक्सेसफुल ॲट अटेंडिंग गोल, आहे की नाही. म्हणजे वास्तववादी जर आपला दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे काय होते, सहज शक्य होते. अटेंडिंग गोल्स इट, की नाही, सहज, इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट द अटेंडिंग गोल, सहज साध्य होते, आहे की नाही. काय तर वास्तववादी दृष्टिकोन असेल तर बियॉन्ड रिअलिस्टिक विल, जर आपले वास्तववादी जर दृष्टिकोन असेल तर आपलं ध्येय साध्य करणे अधिक सोपं होते. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह. आता डिफेन्सिव्ह म्हणजे काय होते तर बचावात्मक. डिफेन्सिव्ह म्हणजे काय होते, बचावात्मक. इथे बघा जस्टिफिकेटिव्ह आहे ना. तर आपण जर बचावात्मक भूमिका, नॉट ॲग्रेसिव्ह. आता ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक. ॲग्रेसिव्ह म्हणजे काय होते, आक्रमक. ही डिपेंडिंग म्हणजे बचावात्मक आणि आक्रमक जर भूमिका नसेल तर गोल परहॅप्स लॅक रिअलिझम. तर गोल, आहे की नाही, तर आपले जे गोल असतात त्याच्यामध्ये कशाची कमतरता असते, रिअलिझम, वास्तववादी, वास्तववादाची काय असते, कमतरता असते. लॅक्स म्हणजे कमतरता, LACKS, कशाची, रिअलिझमची. काय नसेल तर आपले जर गोल हे डिफेन्सिव्ह नसतील, ॲग्रेसिव्ह नसतील
आहे की नाही. ही डिफेन्सिव्ह नॉट ॲग्रेसिव्ह नसेल तर. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अढेर टू द पिक्चर. अढेर म्हणजे बाइंड म्हणजे बांधणे. तर काय म्हणते, वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन द माइंड. तर आपल्या डोक्यामध्ये असे स्पष्ट चित्र असायला हवे, आहे की नाही. पिक्चर इन माइंड म्हणजे आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये. मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडेर टू द पिक्चर. आणि ते पूर्ण करण्याची आपल्यामध्ये काय असली पाहिजे, क्षमतासुद्धा असली पाहिजे. आपल्यामध्ये ते बाइंड त्याला चिटकून राहण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे, आहे की नाही. एकदा जर आपण एखादं एम ठरवलं तर ते पूर्ण करण्याची क्षमता, पूर्ण करण्यापर्यंत ते आपण सोडायचं नाही, त्याच्यात चिपकून बांधून राहिले गरजेचं आहे. ओके. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस passage realistic. Then turn to the next. The next is the time bound. तर टाइम बाउंड म्हणजे काल मर्यादित. आता एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी मर्यादा असतं, माहिती आहे की नाही. काही वयापर्यंतच ते पूर्ण झालं पाहिजे, की म्हातारपणी पूर्ण होऊन त्याला काय मतलब असेल का, नाही. मग बघा, इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर, आहे की नाही. आता टाईम पॅरामीटर म्हणजे काय, मापदंड. पॅरामीटर म्हणजे मापदंड. मग अशी इस्टॅब्लिश म्हणजे ते निश्चित करणे, आहे की नाही. म्हणजे वेळेचे मापदंड जर निश्चित करायचं असेल तर अराउंड ईच गोल, मग प्रत्येक ध्येय ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आता अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी. जबाबदारी, ठीक आहे. अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी. आता काय म्हणते की प्रत्येक ध्येयासाठी प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित केले जाते, टाईम बाउंड, आहे ना. टाईम पॅरामीटर्स इस्टॅब्लिश केल्या जाते, की ज्यामुळे काय होते, त्याच्यावर आपला अधिक लक्ष केंद्रित होत असते. इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी, की त्याचे आपल्या जबाबदारीवर जबाबदारी असते त्या जबाबदारीवर आपले अधिक लक्ष केंद्रित होत असते. कशाने, तर इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटरने. म्हणजे वेळेचे मापदंड जर आपण ठरवले प्रत्येक ध्येयाचे, तर आपण जबाबदारीने त्याच्यावर फोकस आउट करतो. ओके, ठीक आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. आपल्याला जर वजन कमी करायचं आहे तर आपल्याला माहीत असते की ते कसं करायचं. परंतु विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन. परंतु जर आपण विदाऊट कन्सिस्टंट, आता कन्सिस्टंट म्हणजे स्टेडी, सातत्याने, आहे की नाही. जर आपण सातत्याने त्याच्यावर जर ॲक्शन केली नाही, आहे की नाही, तर इट नेवर बिकम्स अ रिॲलिटी. तर तो कधीच वास्तविकतेमध्ये उतरू शकणार नाही. त्याच्यावर आपल्याला सातत्याने हार्डवर्क करावं लागणार. नाही केलं तर तो सत्यात उतरणार का, नाही. इट नॉट बिकम ऑफ अ रिॲलिटी. इट मे बी एक्झरसाइज. तुम्ही कदाचित त्याचे एक्झरसाइज, डाएट, आहार अँड स्ट्रेस फ्री थॉट्स आणि तणावमुक्त आपले विचार, ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड implemented without hesitations, doubt or indifference, but within a deadline. बघा, जर आपण त्याच्यावर प्रॅक्टिस केलं, कसं आर इम्प्लिमेंटेड. आता इम्प्लिमेंटमध्ये त्याचं पालन करणे, आहे की नाही, अंमलबजावणी करणे विदाऊट हेजिटेशन्स, है ना. कोणतीही द्विधा मनस्थिती न ठेवता, कोणतीही शंका न ठेवता. डाऊट म्हणजे शंका. आर इनडिफरन्स. आता इनडिफरन्स म्हणजे कोणतीही एखादी आपण काय म्हणतो त्याला म्हणते म्हणजे बेपरवाही, बट विदिन अ डेडलाईन. परंतु त्याच्यामध्ये काय असली पाहिजे, अंतिम मुदत, आहे की नाही. कोणती बेपरवाही न करता, कोणतीही मनामध्ये शंका न ठेवता, आहे ना, कोणतीही द्विधा मनस्थिती न जर ठेवता आपण त्याच्या अंमलबजावणी जर काटेकोरपणे केली, तेही कशामध्ये, तर अंतिम मुदतीच्या आतमध्ये, आहे की नाही, विदिन अ डेडलाईन.
तर आपला वजन कमी होणार, अदरवाईज होणार का नाही, ठरवल्यानं होत नाही. तर एक विशिष्ट टाईम बाउंड असणे गरजेचं आहे. ओके ओके देन vision, wishes, intention and dream. Vision, wishes, इंटेन्शन अँड ड्रीम. आता विजन म्हणजे काय, तर ध्येयदृष्टी. विजन मीन्स ध्येयदृष्टी. विशेष म्हणजे इच्छा. इंटेन्शन म्हणजे उद्दिष्ट किंवा उद्देश म्हणतो. ड्रीम म्हणजे स्वप्न. म्हणजे ध्येयदृष्टी, इच्छा, उद्दिष्ट आणि स्वप्न आर ऑल व्हॅल्युएबल्स. ते काय आहेत, मौल्यवान आहेत. दे स्पार्क फॉर इमॅजिनेशन अँड इनकरेज us to define where we want to reach. म्हणजे ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने हे मौल्यवान असतात. काय असतात, आर व्हॅल्युएबल, मौल्यवान असतात. बट दे स्पार्क ऑल, पण त्यांच्यामुळे आपली जी कल्पनाशक्ती आहे, इमॅजिनेशन पॉवर आहे, आणि जी कल्पनाशक्ती जी आपली जी स्पार्क होते, जागृत होते, आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे, वेअर वी वॉन्ट टू रीच, हे ते ठरवत असते आहे ना. आणि त्याच्यासाठी आपल्याला ते ठरवण्यासाठी इन्करेज करते म्हणजे प्रोत्साहित करते. बरोबर आहे, लक्षात आली. म्हणजे ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने हे जे मौल्यवान आहेत, पण त्यांच्यामुळे जी आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि आपण नेमके कुठे पोहोचवायचे आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला काय करते, प्रोत्साहित करते, इन्करेज करते. ओके. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, आहे की नाही. म्हणजे इमेजेस अँड ऑल्सो डाऊन टू अर्थ. ओके. सो डाऊन टू अर्थ म्हणजे व्यवहारिक. डाऊन टू अर्थ म्हणजे काय होते, व्यवहारिक. इथं बघा, रिअल, प्रॅक्टिकल, व्यवहारिक. देन अँड प्लॅन टू एक्झिक्यूट. आता एक्झिक्यूट म्हणजे टू कॅरी आउट. आता कॅरी आउट म्हणजे काय, अंमलात आणणे. अवर स्ट्रॅटेजीज. आता स्ट्रॅटेजीज म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन, म्हणजे ध्येय, धोरण. आता बघा आपण तिथे जे पोहोचण्यासाठी आपल्याला जे मनातील काही प्रतिमा आहे ना, व्यावहारिक पातळीवर ते कृतीत उतरवता आल्या पाहिजेत, आणि त्यानुसार आपल्याला ध्येय, धोरणे आखता आली पाहिजेत, आहे की नाही. म्हणजे आपण रिअल, प्रॅक्टिकल आणि जे आपले जे प्लॅन्स आहेत ते जर आपण अंमलात आणलो आणि त्याच्यावर जर योग्य ध्येय, धोरणे जर आपण आखलो, तर निश्चितच तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा आणि व्यावहारिक कृतीत उतरवता येते नक्कीच. ओके. द क्वालिटी अँड द क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. म्हणजे द क्वालिटी. आता क्वालिटी म्हणजे काय, तर आपल्यामध्ये म्हणजे क्वालिटी म्हणजे गुणवत्ता, आणि क्वांटिटी म्हणजे त्याला काय म्हणतो, प्रमाण. क्वांटिटी म्हणजे प्रमाण, म्हणजे गुणवत्ता आणि प्रमाण ऑफ एनर्जी. कशाची ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. तर आपण वापरलेल्या ऊर्जेची जी गुणवत्ता आणि प्रमाण याच्या निष्पत्तीवर निश्चितच परिणाम होत असते. त्याच्या रिझल्टवर काय होते, त्याचा परिणाम होते. तो कसा, डायरेक्टली परिणाम होते. कशाचा, तर आपल्या ऊर्जेच्या गुणवत्तेचा आणि प्रमाणाचा. राईट. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आपलं जीवन हे एका ट्रम्पेटसारखे आहे, तुतारीसारखं आहे. ट्रम्पेट म्हणजे तुतारी. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आपण जर त्याच्यामध्ये काहीच भरलं नाही तर आपल्याला त्याच्यामधून काहीही मिळणार नाही. जर त्या ट्रम्पेटमध्ये तुम्ही हवाच भरली नाही तर त्याच्यामधून आवाज निघणार का, नाही. म्हणजे आपलं जीवनसुद्धा कसं आहे, तर ट्रम्पेटसारखं आहे. म्हणजे आपल्या जीवनाची तुलना आहे ट्रम्पेटसोबत केलेली आहे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस म्हणजे यश म्हणजे अंधारात
केलेली वाटचाल, म्हणजे अंधारात केलेली वाटचाल, अंधारामध्ये आपण वाट धुंडत आहोत, त्यालाच आपण सक्सेस म्हणतो. आता फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजे अंधारात योग्य पाऊलवाट शोधणे, प्रिशियसली मास्टरिंग द स्किल्स म्हणजे हे कौशल्य आत्मसात करणे, अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस आणि पुढे वाटचाल करणे, गेटिंग टू द नेक्स्ट स्टेप म्हणजे पुढे वाटचाल करणे. ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. हे सगळं कशावर अवलंबून आहे? हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. मग या सर्व गोष्टी कशावर अवलंबून आहेत? तर आपण आपल्या जीवनामध्ये येणारे ज्या समस्या आहेत, प्रॉब्लेम जे आहेत, त्यांना आपण कसे टॅकल करतो, कसे हाताळतो, त्या समस्यांना आपण कसे हाताळतो, त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, आहे की नाही? काय तर आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या जीवनामध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्सना आपण कसे टॅकल करतो, या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर म्हणजे आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर म्हणजे आपण जिथं आहोत तिथून जाण्याची इच्छा आहे. टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. म्हणजे वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप म्हणजे तिथे पोचण्याचा म्हणजे आपण जिथे आहोत तिथून तिथे जाण्याची इच्छा आहे आणि तिथे पोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे प्रत्येक पाऊल योग्य दिशेला असतात. कोणत्या? फुटिंग. वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग टू अवर नेक्स्ट स्टेप. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप्स इज शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. म्हणजे आपण जिथं जात आहोत तिथं जात असताना आपला प्रत्येक पाऊल हा कसा योग्य दिशेला टाकता येणे. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप जेव्हा आपण समोरचा पाऊल उचलत असतो तेव्हा तो योग्य दिशेला टाकणे. प्रत्येक उचललेला पाऊल हा आपला योग्य दिशेला टाकणे, तोही कसा न डगमगता, कसा न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे, है ना. शूड सपोर्ट अँड होल्ड अस. आधार, सपोर्ट म्हणजे आधार, अँड होल्ड अस म्हणजे घट्ट पकड, घट्ट असा भक्कम आधार देणारे असले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जो आपण पुढचा पाऊल टाकणार आहोत तो पाऊल आपला भक्कम आधार देणारा असला पाहिजे. तर आय होप फ्रेंड्स you have understood well this lesson, and I hope you like my videos. If you like, so hit the like button and see you next video.